सादर करीत आहे श्यामची आई. लेखक श्री साने गुरुजी. रात्र 38वी. गोष्टीचे नाव आहे आईचा शेवटचा आजार. श्रोते हो, नमस्कार. आपण मागील भागामध्ये या कथेचा पहिला भाग पाहिला. आता उरलेला भाग पाहणार आहोत. चला तर मग आपण कथेला सुरुवात करूया. नमू मावशी निघाली. कुंकू लाव ग, तेथे कोनाड्यात करंडा आहे, असे आईने सांगितले. नमू मावशीने स्वतःच्या कपाळी कुंकू लावून घेतले व आईलाही लावले आणि ती निघून गेली. आई, हे बघ मावशीचे पत्र, मला सारे लागले, वाचू मी? असे म्हणून पुरुषोत्तमने मावशीचे पत्र वाचून दाखविले. मावशीचे अक्षर सुवाच्य व ठसठशीत असे. मावशी येणार होती. आईला आनंद झाला. इतक्यात इंदू आली. इंदू, उद्या येणार हो सखू, तू पत्र लिहिले होतेस ना, हे बघ तिचे पत्र, दे रे इंदूताईला, आई पुरुषोत्तमास म्हणाली. इंदूताईने पत्र वाचले व म्हणाली, मी पाहीन त्यांना. तुम्ही त्यांच्या गोष्टी सांगत असा, वाटे की केव्हा त्यांना बघेन. इंदूच्या आईने इंदूला हाक मारली. पुरुषोत्तम, चल आमच्याकडे, आईने सांजा केला आहे. चल, इंदू म्हणाली. जा बाळ, त्या परक्या नाहीत हो, असे आईने त्याला सांगितले. तेव्हा तो गेला सांजा खायला. माझ्यामुळे तुझे असे हे हाल, तुला नीट खायला प्यायलाही मला देता येत नाही. मी अभागी आहे, काय करू मी तरी, वडील आईजवळ बसून म्हणत होते. हे काय असे, तुम्हीच जर असे हातपाय गाळून रडायला लागलेत तर धाकट्या पुरुषोत्तमने काय करावे. पुरुषाने धीर सोडता कामा नये. तुम्ही काही मनाला लावून घेऊ नका हो. तुमच्या जीवावर मी पूर्वी उड्या घेतल्या, मारल्या, सारी सुखे मी भोगली, वैभवात लोळले, मला काही कमी नव्हते हो. तेव्हा आले आहेत 4 कठीण दिवस, जातील आले तसे. मी पाहिले नाही तरी मुलांचे वैभव तुम्ही पहा. तुमच्या डोळ्यामध्ये मी येऊन बसेन हो, अशी आई बोलत होती. तू सुद्धा बरी होशील, सकू येत आहे, मी तुला बरी करीन, वडील म्हणाले. कशाला खोटी आशा, आतून आड झाड पोखरले आहे सारे, ते पडणारच हो, माझे सोने होईल. भरल्या हाताने मी जाईन, सुवासिनी मी जाईन. तुम्हाला कोण म्हणून फक्त वाईट वाटते, नाही तर काय मी कमी आहे. तुमच्या मांडीवर तुमच्याजवळ मरण यावे, याहून भाग्य ते कोणते. या भाग्यामुळेच सारी सुखे या भाग्यापुढे सारी सुखे तुच्छ आहेत हो. या भाग्याच्या आनंदामुळे सारी दुःखेही मला आनंददायकच वाटतात. असे बोलत आईने वडिलांच्या मांडीवर आपला कळत हात ठेवला. बोलण्याने आईला थकवा आला होता. पाणी, थोडे पाणी द्या ना तुमच्या हाताने, आईने प्रेमाने सांगितले. वडिलांनी झारीने थोडे पाणी तोंडात घातले. तुमच्या हातचे पाणी म्हणजे पावनगंगा, अमृताहून ते गोड आहे. बसा आज माझ्याजवळ, जाऊ नका कुठे, मी डोळे मिटून तुमचे ध्यान करते हो. असे बोलून वडिलांचा हात हातात घेऊन आईने डोळे मिटून ध्यान करू लागली. फार थोर गैवर आणणारे पावन असे ते दृश्य होते. इतक्यात राधाताई आल्या. तेथे वडील बसलेले पाहून त्या परत जात होत्या. या इंदूच्या आई, या, म्हणून विनयशील वडील बाहेर उठून गेले. राधाताई आईजवळ बसल्या. आईच्या केसांवर त्यांनी हात फिरविला. केस जरा सारखे केले. पहाटे येणार वाटते तुमची बहीण, त्यांनी विचारले. हो, पत्र आले आहे, इंदूने वाचले, आई म्हणाली. तिनेच सांगितले, बरे होईल. प्रेमाचा माणूस जवळ असेल म्हणजे बरे वाटते, राधाताई म्हणाल्या. सारी प्रेमाचीच माणसे आहेत, ते जवळ आहेत तुमच्या शेजारी, आणखी काय पाहिजे, आई म्हणाली. थोडा वेळ बसून राधाताई निघून गेल्या. मावशी पहाटे येणार होती. पुरुषोत्तम किती लवकर उठला होता. तो सारखा गाड्यांचा आवाज ऐकत होता. बोटींची माणसे घेऊन येणाऱ्या बैलगाड्या पहाटेच्या सुमारास पालगडला येत. जरा कवडीशी गाडी थांबली असे वाटताच पुरुषोत्तम धावत जाई व पायी, परंतु गाडी पुढे निघून जाई.
शेवटी एक गाडी आमच्या बेड्याशी थांबली. आपल्या बेड्याशी थांबली रे, आजी म्हणाली. दुर्वांची आजी पोतेरे घालत होती. पुरुषोत्तम धावत गेला. वडील पण गेले. होय, मावशीच आली होती. पुरुषोत्तम करंडी घेऊन आला. वडील ट्रंक घेऊन आले. मावशी वळकटी घेऊन आली होती. गाडीवान भाडे घेऊन निघून गेला. आई, मावशी आली नाही बघ. खरेच आली, आईला हलवून पुरुषोत्तम म्हणाला. पहाटेच्या वेळेला आईला स्वप्न पडत होते. आले, माझी वाट मोकळी झाली, असे आई म्हणाली. अर्धवट शुद्ध, अर्धवट जागृती. मावशी आईजवळ बसली. कितीतरी वर्षांनी बहीण आली होती. बहिणीला भेटत होती. आईची दशा पाहून, ती अस्थिचर्ममय देह पाहून मावशीचे डोळे भरून आले. अक्का, मावशीने हाक मारली. त्या हाकेत 2 अक्षरात मावशीचे प्रेमळ व उदार अंतःकरण ओतलेले होते. आलीस सखू? बस, तुझीच वाट पाहत होते. म्हटले केव्हा येतेस, पण आलीस लवकर. प्राणकंठी धरून ठेवले होते. म्हटलं तू येशील व ही मुले तुझ्या ओटीत घालून, तुझ्या पदरात घालून जाईन सखू. आई रडू लागली. अक्का, हे का वेड्यासारखं? मी आले आहे. आता बरी होशील हो. तुला बरे वाटू दे. मग तुला आणि पुरुषोत्तमला मी घेऊन जाईल. आता मला नोकरी लागली आहे, मावशी म्हणाली. नका हो आता कुठे येणे जाणे. आता फक्त देवाकडे जाऊ दे हो मला. या मटीतच कुडी पडू दे. मी आग्रह करून झोपडी बांधवली. ही स्वतंत्र झोपडी बांधवली. येथेच माझ्या राजवाड्यातच माझा देह पडू दे. त्यांच्या मांडीवर व तू जवळ असता मरण येऊ दे. माय मरो व मावशी जगू, असे म्हणतात ना, ते खरे ठरो. सखू, तुला ना मूल ना बाळ, तुझा संसार देवाने आटोपला. जणू माझ्या मुलांसाठीच. तुला त्याने निर्माण केले. माझे मुलांचे सारे तू कर. तूच त्यांची आई हो. आई बोलत होती. अक्का, हे काय असे? बोलू नकोस, बोलण्याने त्रास होतो. जरा पड बरं, मी सोपटते असे म्हणून मावशीने बरोबरचे ब्लँकेट आईच्या अंगावर घातले. चौघडी व गोधडी याशिवाय तिला काही माहीत नव्हते. मावशी आईला खरोखरच थोपटीत बसली. गंगा व यमुना यांचे पावित्र्य येथेच होते. उषा आणि निशा यांच्या भेटीचे गांभीर्य होते. श्रोते हो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? ही कथा फारच हृदयद्रावक आहे. वाचताना सुद्धा खूपच वाईट वाटत होते. या कथेला लाईक व सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये जरूर सांगा. माझ्या कथा ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.